वैराग्य या लोकातील राज्य संपत्त्यादी सुख अमर्त म्हणजे स्वर्ग ब्रह्मांदी लोकांच्या अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाची इच्छा. या वैराग्याचे दोन प्रकार आहेत, अपरवैराग्य व पटवैराग्य. जी व्यक्ती विवेकी आहे तिच्या अंगी वैराग्य असावे. मग त्या वैराग्याची भावना कशी असावी तर अगदी स्वर्गसुख त्यागाची भावना ज्याच्या अंगी असावी तशी. स्वर्गातील सुख हात जोडून उभे ठाकले तरी वैराग्य भावनेतून त्याकडे दुर्लक्षित करावे. इतर वैराग्य असावे. त्या वैराग्याचेही प्रकार आहेत, अपरवैराग्य, यतमान वैराग्य, व्यक्तिरेक वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य, वशीकरण वैराग्य. आता यतमान वैराग्य म्हणजे काय तर यात संसाराविषयी ही वस्तू सार आहे, ही वस्तू असार आहे या प्रकारच्या सारासार विवेकाचे नाव म्हणजे यतसार वैराग्य होय. व्यक्तिरेक वैराग्य यामध्ये चित्तामध्ये राग द्वेषादी दोष आहेत. आपल्या चित्तामधील इतर दोष नाहीसे झाले, इतके दोष शिल्लक राहिले अशा प्रकारचा विचार करून विद्यमान दोषाच्या निवृत्तीकरता जे प्रयत्न केले जातात त्या प्रयत्नांना व्यक्तिरेक वैराग्य असे म्हणतात. एकेंद्रिय वैराग्य मनात विषय विकार असताना इंद्रियांच्या आवरण्याचा प्रयत्नास एकेंद्रिय वैराग्य असे म्हणतात. वशीकर वैराग्य या लोकातील अथवा परलोकातील विषय नाशवर आहे असे जाणून त्याचा त्याग करण्याची इच्छा म्हणजे वशीकार वैराग्य होय. म्हणजेच वैराग्य असणाऱ्या व्यक्ती अधिकारी होऊन ग्रंथ वाचनासाठी प्राप्त होतात. मग वैराग्य कुठले असावे तर संसार चित्त मन याविषयी वैराग्य असावे लागते. वशीकार वैराग्यात इहलोकात अथवा परलोकात विषयाला नाशवार समजून त्याचा त्याग करणे म्हणजे मनाला वश करणे. पतंजली भगवान हे वशीकरण वैराग्याचे कथन करतात. वितुष्ट होणे म्हणजे वशीकरण वैराग्य होय. या वैराग्याचे प्रमुख 3 प्रकार केले आहेत, मंद वैराग्य, तीव्र वैराग्य, तीव्रेतर वैराग्य. मंद वैराग्य म्हणजे पुत्र स्त्री धन इत्यादी प्रिय वस्तूंचा पदार्थांचा वियोग झाला असता संसाराचा धिक्कार आहे अशा प्रकारची बुद्धी होऊन त्या विषयाला त्यागाची इच्छा होणे म्हणजे मंद वैराग्य. तीव्र वैराग्य म्हणजे या जन्मात मला पुत्र स्त्री धन संपत्ती न हो अशा प्रकारची स्थिर बुद्धी करून त्या विषयावर त्यागाच्या जो इच्छा करतो त्यास तीव्र वैराग्य म्हणतात. तर तीव्रेतर वैराग्य म्हणजे पुनरावृत्तीयुक्त ब्रह्मलोकांपर्यंत सर्व लोक मला न प्राप्त हो या प्रकारे स्थिर बुद्धी करून त्या सर्व विषयांचा परित्याग इच्छा त्यास तीव्र वैराग्य असे म्हणतात. हे सर्व अपवैराग्याचे उपप्रकार आहेत. वैराग्याचा दुसरा प्रकार म्हणजे परवैराग्य. सम रज तम या 3 गुणांचा परिणाम इह व परलोकाच्या विषयी तृष्णा विरहितपणा याला परवैराग्य म्हणतात. म्हणजे रज तम सत्व या 3 गुणांवर विजय मिळवणे म्हणजे परवैराग्य. भगवान पतंजलीही म्हणतात, परिणामरूप तृष्णा या तृष्णेच्या रहितपणा म्हणजे परवैराग्य होय. अशा वैराग्यास समाधी अवस्था लवकर प्राप्त होते. एखादा ग्रंथ वाचनासाठी तो वाचन अधिकार असावा. तो अधिकारी व्यक्ती त्याच्या अंगी वैराग्य विवेक हे गुण आहे असावे. त्या वाचकाकडे क्षमाधिष्ठित लक्षण असावे म्हणजे क्षमेसोबत 6 गुण असावे. ते कोणते तर शम दम श्रद्धा उपरम तितिक्षा समाधान. इंद्रियांच्या विषयाबद्दल वारंवार दोष चिंतन करून वैराग्याद्वारे मनाला उद्दिष्टांकडे संयमपूर्ण लावणे याला शम म्हणतात. शमकः मनोनिग्रह दृष्ट वासनांपासून मन आवरणे. हृदयरूपी आकाशात चैतन्यरूपी सूर्य सदैव प्रकाशमान आहे. तो कधीही अस्त होत नाही, त्याचा उदय पावत नाही. अशा आत्मचिंतनात स्थिर करून मनाची विकल्परूपी साल काढता काढता सालरूपी आत्मा प्राप्त करणे म्हणजे शम होय. दम दम म्हणजे विषयेभ्य परावर्त्य स्थापनम स्वर्गलोकेन. त्यानंतर आहे दम. पंचेंद्रिय व पंचकर्मेंद्रिय यांच्या विषयापासून मागे फिरून त्यांच्या स्वतःच्या
ठायी स्थिर असण्याला दम म्हणतात. तिसरं आहे श्रद्धा. शास्त्रवचन व गुरुवचन हे अत्यंत सत्य आहे असा बुद्धीचा ठाम विश्वास होणे याला श्रद्धा म्हणतात. तिच्या योगाने सत्यस्वरूप आत्मरूपाची प्राप्ती होते. पुढील आहे उपरम. स्वतःच्या चित्तवृत्तीला बाह्य विषयांनी प्रभावित होऊ न देण्याच्या उत्तम उपरती म्हणतात. तितिक्षा. सुधा, तृष्णा, शीत, उष्ण, रोग आदींपासून उत्पन्न होणाऱ्या सर्व तऱ्हेची दुःख कष्टापासून शांतपणे सहन करणे म्हणजे तितिक्षा होय. शेवटचे समाधान. सच्चिदानंद स्वरूप शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी सर्वदा मनाच्या वृत्तीस्थित ठेवण्याला एकाग्र करण्याचा समाधान असे म्हणतात. जे अधिकारी व्यक्ती असते ती स्वतःला मल विक्षेप नाहीसे करून विवेक, वैराग्य, क्षमाधीश गुणांचा अंगीकार करतात तेव्हा मुमुक्षत्व प्राप्त होते. तेव्हा ती व्यक्ती खऱ्या अर्थाने अधिकारी बनते. मुमुक्षत्व. मोक्षाची इच्छा आहे तो मुमुक्षू. त्यात मुच धातू मुक्त शब्द निर्माण होतो. मुक्ती व मोक्ष हे एकच अर्थाचे दोन शब्द आहेत. मोक्ष म्हणजे अत्यंत दुःख निवृत्त्याकृत्य कृत्यता. ज्या स्थितीमध्ये यत्किंचितही दुःखाचा लेश नाही तो म्हणजे मोक्ष. त्रिविध दुःख म्हणजे आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक. प्रत्येक मनुष्य कुठल्या तरी दुःखाने पीडित असतो. प्रपंचामध्ये मिळणारे सुख हे स्थित नसते म्हणून त्या दुःखातून मुक्त होण्याची इच्छा म्हणजे मुमुक्षत्व. असे मुमुक्षत्व प्राप्त झाल्यावर व्यक्ती ग्रंथ हाताळण्यास अधिकारी बनते. ह्या अधिकारी व्यक्तीस अनुबंध चतुष्टयातील दुसऱ्या क्रमांची गोष्ट अवगत करावी लागते ती म्हणजे विषय. विषय नेमके त्या ग्रंथात मुख्य प्रतिपादनाची भाषा करीत असताना कोणत्या विषयास लक्ष केले आहे हे जाणून घेणे. पुढचं आहे प्रयोजन. नेमके या ग्रंथातून प्रतिपाद्य विषयाचे ज्ञानार्जन करून आपल्याला काय साध्य करायचे आहे हा विचार म्हणजे प्रयोजन. संबंध. अधिकारी, विषय व प्रयोजन या तिन्हींचे स्वरूप लक्षात आले म्हणजे संबंध कळणे अवघड नाही. अधिकारी आणि फल यांच्या प्राप्य प्रापक भाव संबंध घडवतो. अधिकारी आणि विचार यांच्या कृतसंभाव्य संबंध घडवतो. अधिकारी हा विचारांचा कर्ता व विचारांचा कर्तव्य तसेच ग्रंथांचा व विषयांचा प्रतिपाद भावक संबंध आहे. त्यात ग्रंथ प्रतिपादक असून विषय प्रतिपाद्य आहे. तसे ग्रंथाचा व ग्रंथातील ज्ञानाचा जन्यजनक भाव संबंध आहे. विचाराद्वारा ग्रंथ ज्ञानाचा जनक व त्यातून प्राप्त होणारे ज्ञान जन्य असते. उत्पन्न करण्यास जनक म्हणतात, उत्पन्न होण्यास जन्य असे म्हणतात. महंत रामगिरी महाराजांनी अनेक पौराणिक ग्रंथ वाचनाच्या आधी अनुबंध चतुष्टयाचा अतिविस्तृत अभ्यास केला आणि त्यानंतर इतर ग्रंथ अभ्यासले. त्यामुळे त्यांचा आध्यात्मिक पाया पक्का झाला आहे. वारंवार तेच ग्रंथ वाचनाने त्यातील बारकावे चांगले समजले आहे. स्मरणशक्ती चांगली असल्याने हिंदी, मराठी, संस्कृत या तिन्ही भाषा आत्मसात केल्या. फक्त पुस्तकी पंडित नको, कारण वाचन, मनन, चिंतन फक्त स्वतःच्या उद्धाराकरता फलदायी आहे. समाजाचा उद्धार करायचा असल्यास समाजाला समजेल असे कार्य करावे लागते. या उद्दिष्टाने रामगिरी महाराजांनी बाजाठाण येथील शिवपुराण मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्याचे आशुतोष महादेव मंदिर असे नामकरण केले. मंदिराची काही शेती होती, ती कोरडवाहू होती. तेथे बोर घेऊन पाण्याची उपलब्धता करून बागायती शेती केली. लांबून लांबून प्रवचनासाठी आमंत्रण येत असत. रामगिरी महाराज स्वतः भागवताचा कार्यक्रम घेत असत. आपल्याला दक्षिणा म्हणून आलेली सर्व पुंजी बांधकामी खर्ची केली. आता महंत रामगिरी महाराजांचा स्वतःचा भक्तवर्ग तयार झाला होता. स्वतःचे वाचन, चिंतन, मनन, प्रवचन, शेती व्यवसाय, सामाजिक कार्य, बेटावरील जबाबदारी, तीर्थयात्रा, पायी प्रवास, गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचे नियमित दर्शन असे 37 वर्षे रामगिरी महाराजांचे नित्यक्रमाने चालू असे. बाजाठाणला राहायला आल्यापासून महंत रामगिरी महाराजांचा स्वतःचा उद्धार होत होता. आंतरिक आध्यात्मिक शक्ती वाढली होती. एक दृष्टीने ते आता सर्वांकडे पाहत होते. साधूच्या, महंतांच्या अंगी असावे असे सर्व गुण त्यांनी अंगीकारले होते. आपण सर्व निर्माण करावे व गुरुचरणी लीन करावे असे त्यांना वाटत असे.